अहमदनगर या ऐतिहासिक शहरामध्ये सत्ता संपादन जाहीर सभा होत आहे। या सभेच्या निमित्तानं अहमदनगर जिल्ह्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण या ठिकाणी तयार झालंय। महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडीच्या जाहीर सभा होत आहेत। आज अहमदनगर आणि उद्या बारामतीला अहमदनगर शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीचे पोस्टर लावले गेले। रात्रीला अहमदनगर शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीचा एक दोन बॅनर फाडले गेले। बॅनरवरचे आदरणीय असुद्दीन ओवैसी साहेबांचा फोटो काढून घेऊन गेले। मित्रांनो, ज्याने कुणी प्रस्थापितांच्या चेल्या चमच्यांनी मनुवाद्यांनी पोस्टरवरचा आदरणीय ओवैसी साहेबांचा फोटो काढून घेऊन गेले असतील त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही पोस्टरवरचा फोटो काढून घेताल आणि इथल्या वंचित आणि बहुजनांच्या हृदयामध्ये जो आदरणीय ओवैसी साहेबांचं जे स्थान आहे ते कसं काढून घेणार? तुम्ही आतापर्यंत हेच करत आलेला आणि म्हणून 70 वर्ष हे केलं तुम्ही। 70 वर्षानंतर आदरणीय बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी ज्यांनी आम्हाला नाकारलं, ज्यांनी ज्यांनी सत्तेपासून वंचित ठेवलं, अशा सर्वांची मोठ बांधली आणि महाराष्ट्रावर फक्त एकच वार आहे वंचित बहुजन आघाडीचं। आणि म्हणून मला एक राजकुमारचा डायलॉग आठवतो। राजकुमार एका ठिकाणी म्हणतात, हम तुम्हें जरूर मारेंगे, हम तुम्हें जरूर मारेंगे, बंदूक भी हमारी होगी, गोली भी हमारी होगी और वक्त भी हमारा होगा। मला या 2019च्या निवडणुकीच्या निमित्तानं इथल्या प्रस्थापितांना, धनदांडग्यांना, जात दांडग्यांना सांगायचंय की 70 वर्षे आमची मतं वापरली, सत्तेमध्ये तुम्ही बसला। आता 2019 मध्ये वोटिंग भी हमारी होगी, सत्ता भी हमारी होगी और इस भारत का सीएम भी हमारा होगा। आम्हाला समजलं, आम्ही शहाणी झालोय। दुसरी पिढी या ठिकाणी स्वातंत्र्याच्या नंतरची ही दुसरी पिढी आहे आणि म्हणून प्रस्थापितांना दोष देण्यापेक्षा तुमच्या आमच्यावरती जी गुलामगिरी लागली, अरे 70 वर्षापूर्वी संविधानाच्या माध्यमातून हजारो वर्षापूर्वीची जी गुलामगिरी होती ती गुलामगिरी हातामध्ये कोणताही हत्यार न घेता बाबासाहेब आंबेडकरांनी त्या गुलामगिरीच्या शृंखला तोडल्या आणि आम्ही पुन्हा एकदा गुलामगिरीच्या चिखलामध्ये जाऊन उतरून बसलो। या गुलामगिरीच्या शृंखला आम्ही कधी तोडणार आहोत? किती दिवस भाड्याच्या घरामध्ये राहणार आहोत? इथले शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस म्हणजे भाड्याची घर आहे। भाड्याची म्हणजे मराठी शब्द आहे, किरायाच्या घरामध्ये राहतो त्याला भाड्याचं घर म्हणतात। अरे किती दिवस भाड्यांच्या घरामध्ये राहणार आहोत? किरायाच्या घरामध्ये मालक येतो आणि कधी पण हुसकावून देतो, घर खाली करा म्हणतोय। किती दिवस राहणार आहोत त्या भाड्याच्या घरामध्ये? आमचं स्वतःचं घर उभं करणार आहोत की नाही? भले स्वतःचा पाल असेल, झोपडी असेल, पाचरणाचं छप्पर असेल, पण ते स्वाभिमानाचं असेल, कोणीही येणार नाही आणि घरातून बाहेर काढणार नाही, सांगणार नाही। असं स्वतःचं घर 70 वर्षानंतर आदरणीय बाळासाहेबांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून उभं केलेलं आहे। ही झोपडी असेल, पाल असेल, पाचरणाचं छप्पर असेल, पण ते सन्मानाचं, स्वाभिमानाचं आहे। इतके वर्ष तुम्ही आमचा अपमान केला, इतके वर्ष तुम्ही आमची अवहेलना केली। गाड्याच्या काचा खाली होत नाही, निवडणुका लागल्या की आमच्या वस्त्यामध्ये येतो तेव्हा आमचा वास पण चालतो आणि निवडणुका मतदान होऊन गेले, निवडून गेले की पुन्हा 5 वर्ष आमच्या वस्त्यांमध्ये सुद्धा येत नाही। आमच्याकडचे तर या नगर जिल्ह्यातले महाभाग असे आहेत साहेब, हातात हात दिला की लगेच बेसिनवरती हात धुवायला लागतंय त्यांना। आमच्या हातात हात दिल्यानंतर विटाळ होतो। साखर सम्राटांचा जिल्हा आहे, इथं भिंगरी तयार होते, मोसंबी तयार होते। निवडणुकीच्या काळामध्ये भिंगरी पण येते, मोसंबी पण येते आमच्याकडे। या जाहीर सभेच्या निमित्ताने निर्णय करूया की बस झालं, आता बस झालं। सत्ता तुम्ही भोगली, छोट्या
येसू बाबा येणार ना, प्रेसिड येणार नाही, कोणी बाबासाहेब परत एकदा येणार. स्वतःमध्ये घुसत स्वतःला विचारा, माझ्यामध्ये बाबासाहेब आहेत. बाबूराव बागुल म्हणतात, ज्याने चूक केली ते जन्म घेऊन त्याने ती सुधारायची असते, एक तर देश सोडून नाही तर युद्ध करून. अरे देश सोडायला कधी आईला गेले नाही आहोत, या भूमीचे भूमिपुत्र आहोत, आम्ही या देशाचे भूमिपुत्र आहोत. आम्ही लढाई करणार, आम्ही युद्ध करणार. तुमच्याकडे साधनं जास्त आहेत, तुमच्याकडे पैसा जास्त आहेत, आमच्याकडे काही जरी नसलं तरी शिवाजी पार आम्ही लाखोच्या संख्येने भरून दाखवू शकतो. हे काल परवा आम्ही दाखवून दिलेलं आहे. जिल्ह्यामध्ये सभा होतात आणि म्हणून छोट्या छोट्या जातीने सुद्धा स्वप्न बघितली पाहिजे सत्तेमध्ये जाण्याची. आम्हाला कधी सपान पडतच नव्हतं. बाबासाहेब धावून आले 70 वर्षापूर्वी, 70 वर्षानंतर पुन्हा एकदा बाबासाहेबांचा खरा बरोबर इथे शोषितांसाठी धावून आला आणि सपान पडलंय आम्हाला, सपान स्वप्न पडलंय आम्हाला. नाहीतर इथं काय होतं साहेब, आजोबा खासदार, त्याचा पोरगा आमदार, त्याचं पुन्हा पोरगा आमदार. आता त्याला गंमत चालू आहे आमच्या जिल्ह्यामध्ये. 2 मतदारसंघ आहेत, शिर्डी राखीव मतदारसंघ आहे आणि शिर्डीचं पार्सल आमच्या दक्षिणेमध्ये यायला म्हणतंय, जसं इकडे कुणी नाहीच आहे आमच्या दक्षिणेमध्ये. शिर्डीतलं पार्सल दक्षिणेमध्ये यायला म्हणतंय आणि काय म्हणतंय, बाप विरोधी पक्षनेता काँग्रेसचा, आई काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, मामा जिल्हा परिषदेचा सदस्य, आणि हा पाठ्या म्हणतो मी भाजपचं तिकीट घेईल, नाही काँग्रेसने तिकीट दिलं तरी चालेल पण भाजपचं तिकीट घेईल आणि निवडून जाईल. म्हणजे सत्तेशिवाय आम्ही जगू शकत नाही, राहू शकत नाही. या निमित्तानं विचार करा मित्रांनो. आतापर्यंत काय होतं, आतापर्यंत घोडा आमचा असायचा, वाजंत्री आमची असायची आणि खुळखुळ्या घेऊन वाजायची आमची पोरं, खुळखुळे घेऊन. काय म्हणायचं, बजाव भैया आला, भैया आया बजाव, दादा आया बजाव, काका आया बजाव, खुळखुळे हातामध्ये आणि घोड्यावरती नवरदेव त्यांचा असायचा. घोडा आमचं, वाजंत्री आमची आणि नवरदेव त्यांचा असायचा. आता वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या मैदानातून उठा, विचार करा आणि सांगा, बाद झालं. आतापर्यंत तुमचं ऐकत होतो आम्ही, तुम्ही बोलत होतात आम्ही ऐकत होतो. आता आम्ही ऐकणार आहात, आम्ही बोलणार आहात आणि तुम्ही ऐकणार आहात. तुम्ही तर ऐकणारच ऐकणार आहात, तुमचा बाप पण ऐकणार आहात. ही भूमिका घेऊन तुम्ही का बाद झाला. आता घोडा पण आमचा असला पाहिजे, वाजंत्री पण आमची असली पाहिजे आणि घोड्यावरचा नवरदेव पण मित्रांनो आमचाच असला पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निर्माण केलेली आहे. मी अधिक बोलणार नाही, साहेबांना बोलायचं. पण साहेबांनी लोकसभेचे उमेदवार जाहीर केले. जे जे कुणी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आमच्यातले जे दलाल भडवे आहेत, जे एजंटगिरी करणारे आहेत, जे चेले चमचे आहेत, त्यांनी त्या पक्षाला विचारावं. काँग्रेसची यादी जाहीर झाली, राष्ट्रवादीची यादी जाहीर झाली, भाजप शिवसेनेची यादी जाहीर झाली. विचारा धनगरांना किती जागा दिल्या, मायांना किती जागा दिल्या, भटकरी मुक्तांना किती जागा दिल्या, मुस्लिमांना किती जागा दिल्या. तुम्ही आम्ही फक्त मतासाठीच लागतो. बाळासाहेबांची यादी पाहिल्यानंतर मला खरा भारत दिसतो, खरा भारत. की माणसे भारतावरती प्रतिनिधित्व देण्याचं काम आदरणीय बाळासाहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून आपण सर्वजण बाळासाहेबांच्या सोबतीला राहायचं आहे. आणि या जिल्ह्यामधली जी मस्ती आहे, या जिल्ह्यामध्ये असताना पैशाचा जो उन्माद आहे, या जिल्ह्यामध्ये असताना सत्तेचा जो उन्माद आहे, तो उन्माद येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला गाडवायचा आहे. एवढ्याच्या प्रसंगी बोलतो आणि पुन्हा एकदा तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो. जिंदा रहने का अब अंदाज बदलना होगा, जिंदा रहने का अब अंदाज बदलना होगा, नए सूरज की तरह तुमको निकलना होगा. या ग्राउंडवर उठून जाताना आमच्या तरुण पोरांनी विचार करायचा आहे. जिंदा रहने का अब अंदाज बदलना होगा, नए सूरज की तरह तुम हमको निकलना होगा. अरे अनेक सदियों से दबाया हमें इन जरदारों ने, अरे अनेक सदियों से दबाया हमें इन जरदारों ने, साथियों मशाल बन के जलना होगा, मशाल बन के जलना होगा. एवढ्याच्या प्रसंगी बोलतो या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय भीम, जय शिवराय.